नमस्कार. मी सौ सुवर्ण सचिन जाधव आपल्या समोर एक पात्री अभिनय सादर करीत आहे. दिनू भाऊ, ओ दिनू भाऊ, दिनू भाऊ. जेव्हा बघावं तेव्हा ना डोकं पेपरात घालून बसलेले असतात. अहो आता मुलगी लग्नाला आली, तिच्यासाठी स्थळ नको का पाहायला? पण माझं ऐकतंय कोण? जेव्हा बघावं तेव्हा डोकं पेपरात खुपसलेलं आहे. अहो ठकी आमची मुलगी हो, इतकी हुशार आणि देखणी आहे. अहो तिची नजर तर इतकी, एक बुबुळ इकडे एक बुबुळ तिकडे, तिच्या नजरेत एक काडी सुद्धा सुटायची नाही हो. आणि कलर तर इतका तिचा, एखाद्या कावळ्याला सुद्धा लाजवेल हो. आणि हुशार तर इतकी. अहो परवा तिच्या शाळेत विचारलं बाईंनी, ठके 4 खंडाची नावं सांग बघू. अहो ठकी काय आमची ऐकते हो, एका झटक्यात उत्तर दिलं, लोखंड, श्रीखंड, जोरखंड, रेखंड. अहो बाईंना तर आश्चर्याचा धक्काच बसला, निघूनच गेल्या तिथून. अशी आहे बघा आमची ठकी. परवा तिला मी सांगितलं, ठके चुलीवर तांदूळ टाक बाई. अहो अभ्यासाच्या नादात तिने घेतले तांदूळ टाकले चुलीवर, घेतले तांदूळ टाकले चुलीवर, पाणी घालायचंच विसरली हो. इतकं कौतुक वाटलं बाई मला माझ्या पोरीचं, काय विचारता. सतत अभ्यास, मनन आणि चिंतन. अहो काटकसरी तर इतकी आहे, कुंकू लावत नाही, टिकली लावत नाही. म्हणते कशाला वायफळ खर्च करायचा. ब्लाऊजच्या बाह्या तर इतक्या इतक्या, म्हणते कशाला अर्धा मीटर द्यायचा त्या शिंपीला. अशी आहे बघा आमची ठकी. तुम्हाला जर एक स्थळ सापडलं ना तिच्यासाठी, चांगला रुबाबदार असा मुलगा सापडला की सांगा हो मला. अरे बापरे, मी बोलत काय बसलीये, तिकडं दुधाची बासुंदी झाली असेल एव्हा ना. बरं मी जाते आता हा. पण तुम्हाला जर आमच्या ठकीसाठी एक चांगलं स्थळ मिळालं तर सांगा हा ना जरूर.